तर वसई विरारच्या महापौर पदाच्या सोडतीवर बवियाच्या हितेंद्र ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आरक्षण सोडतीचा कारभार चुकीचा आणि विशिष्ट समाजावर अन्याय करणार असल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलंय। यावेळी एसटी महिला आरक्षण पडेल अशी अपेक्षा होती असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलेलं आहे। पारदर्शकता असेल, सगळं असेल, पण नियम चुकीचा आहे, एखाद्या समाजावर अन्याय करणार आहे। आम्ही तर अपेक्षित होतो एसटी पडेल म्हणून आम्ही एसटी महिला म्हणून आम्ही जनरल जागेवर एका चांगल्या काम करणाऱ्या रंजना थालेकर आदिवासी स्त्रीला दिलेला आम्ही। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपची आक्रमक भूमिका पाहायला मिळते। भाजप 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गणांसाठी भाजप पुरस्कृत पॅनल उभे करून निवडणूक लढवणार दत्ता गोरडेंनी ही माहिती दिली आहे। वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेतल्याचं दत्ता गोरडेंकडून सांगण्यात आलं। तर केडीएमसी मध्ये महानगरपालिकासाठी प्रशासनाकडून महापौर उपमहापौर कार्यालयाची साफसफाई करण्यात आली। रंगरंगोटी कामालाही सुरुवात करण्यात आलेली आहे। केडीएमसी महापौर पदासाठी अनुसूचित जमातीचं आरक्षण जाहीर करण्यात आलं। तर आता बातमी आहे राजधानी दिल्लीमधून। यंदा प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्य पथावरती महाराष्ट्राच्या आत्मनिर्भर गणेशोत्सव हा चित्ररथ पाहायला मिळणार आहे। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सवातून झालेली सामाजिक क्रांती आणि त्यातून उभी राहिलेली आजची आर्थिक शक्ती याचं दर्शन चित्ररथामधून घडणार आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथ हे अनेक राज्यांचे साकारले जातात आणि त्यातच यंदा कर्तव्यपथावरती महाराष्ट्राचा चित्ररथ देखील डौलाने धावणार आहे। हा महाराष्ट्राचा चित्ररथ आपण बघू शकतो कशा पद्धतीनं हा सुबक सुरेख अशा पद्धतीचा हा चित्ररथ जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। खरं तर गणेशोत्सवाचा भव्य दिव्य देखावा या चित्ररथावरती साकारल्याचा आपण बघतोय। गणेशोत्सवाचा देखावा भव्य दिव्य चित्ररथ साकारलेला आहे। संकल्पना नेमकं काय होती आणि कशा पद्धतीनं हा चित्ररथ सगळ्यात आधी गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, मी श्रीराम पांडे, जॉईंट डायरेक्टर कल्चर डिपार्टमेंट। या ठिकाणी आर्थिक आत्मनिर्भरतेतून महाराष्ट्राची कशी भूमिका होते ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। माननीय डॉक्टर किरण कुलकर्णी साहेब, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग व बिभीषण चौरे साहेब, संचालक सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या सहकार्यातून हा चित्ररथ संपन्न झालेला। ज्यांनी मंत्री केलं त्यांनी मंत्रीपद काढलं तरी फरक पडत नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। माझा परफॉर्मन्स चुकीचा वाटत असेल तर चर्चा करतील असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं। मंत्री आहेत ते घर वापसीचं चर्चा चालू आहे, त्यात आपलं पण देखील नाव समोर येतं। मला तरी असं वाटतं की ज्यांनी पक्षात मंत्री केलं त्यांनी पक्षातून मंत्री काढलं तर मला नाही फरक पडत। शेवटी जो देतो त्यांनी जर वाटलं की हा बरोबर नाही आहे तर मला आनंद आहे। बघा, देणाऱ्याचं जसं स्वागत होतं तसं काढणाऱ्याचंही स्वागत झालं पाहिजे। त्यांना वाटत असेल की गुलाबराव पाटील रॉंग आहे, गुलाबराव पाटलांचा निवडणुकीमधला परफॉर्मन्स चुकीचा होता, स्ट्राईक रेट चुकीचा आहे, तर गुलाबराव पाटलांवर विषय येईल। पण जळगाव महापालिका असेल, नगरपालिका असतील, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की धरणगावचं नगराध्यक्षपदाचं उदाहरण सोडलं तर चौफेर आम्ही आमच्या पद्धतीनं या ठिकाणी मजबूतीनं पक्षाचं काम केलेलं आहे।